वसा जनसेवेचा. मेहकर तालुक्यातील डोणगाव परिसरात पुन्हा एकदा NA नॉन ॲग्रिकल्चरल लेआउट संदर्भातील वाद चिघळला असून नैसर्गिक जलस्रोतांवर नियमबाह्य कारभार होत असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. गट क्रमांक 222 अन्वे 3B मधील प्लॉट क्रमांक 32 आणि 33 येथे असलेली जुनी विहीर संबंधित लेआउट मालकाने कोणतीही शासकीय पूर्व परवानगी न घेता माती टाकून बुजवण्यास सुरुवात केल्याची तक्रार निलेश सदावर्ते यांनी तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे. तक्रारीनुसार सदर विहीर ही नैसर्गिक जलस्रोत असून ती महसूल नोंदीत अस्तित्वात असल्यास महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, महाराष्ट्र भूविकास नियम तसेच जलस्रोत संरक्षणाच्या तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तीस परवानगीशिवाय अशा जलस्रोतांमध्ये फेरफार करता येत नाही. संबंधित विहीर बुजवणे हा महसूल नियमांचा भंग असून पर्यावरणीय हानीचा प्रकार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिकांच्या मते NA लेआउट मंजुरी प्रक्रियेदरम्यान रस्ते, नाले, विहिरी, सार्वजनिक जागा व नैसर्गिक जलवाहिन्या यांचे जतन करणे बंधनकारक असते. महसूल विभाग, ग्रामपंचायत तसेच टाउन प्लॅनिंग विभागाची आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय विहीर बुजवणे अथवा तिचे स्वरूप बदलवणे कायदेशीरदृष्ट्या आक्षेपार्ह मानले जाते. तसेच भूजल पातळीवर परिणाम होईल असे कृत्य केल्यास संबंधितांवर प्रशासकीय कारवाई होऊ शकते. विशेष म्हणजे याच लेआउट मालकाविरोधात काही वर्षांपूर्वी नैसर्गिक नाल्याची विक्री केल्याप्रकरणीही अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. संबंधित प्रकरण जिल्हा स्तरावर सुरू असतानाच आता पुन्हा विहीर बुजवण्याचा प्रकार समोर आल्याने डोणगाव परिसरात खळबळ उडाली आहे. नैसर्गिक नाला विक्रीनंतर आता विहीर बुजवण्याचा प्रकार अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, पर्यावरण संरक्षण नियम तसेच लागू असलेल्या NA लेआउट अटीनुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच विहीर पूर्ववत करून जलस्रोताचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान महसूल विभागाकडून तक्रारीवर पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत असून डोणगावातील या कथित प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता संबंधितांवर नेमकी काय कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.